नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. तर लाडक्या बहिणी आज प्रतीक्षित होत्या की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे कधी जमा होणार. फेब्रुवारी महिना संपलेला आहे, परंतु महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये अद्याप जमा करण्यात आलेले नाहीत. तर या संदर्भात माहिती घेतली असता अधिकृत न्यूज चॅनल आहेत, साम टीव्ही असेल किंवा Zee24 असेल, तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या 8 लाखांपेक्षा जास्त ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, त्याचबरोबर ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, जे स्वतःहून अर्ज माघारी घेतलेले आहेत, तर अशा लाडक्या बहिणींची संख्या वाढत आहे. अजून देखील काही बहिणी आहेत अपात्र असून देखील लाडक्या बहिणींचा लाभ घेत आहेत. तर अशा लाडक्या बहिणींची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणी सुरू आहे आणि याच कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आता स्पष्ट झालेले आहे की लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो मार्च महिन्यामध्ये दिला जाणार आहे. तर यामध्ये असं देखील सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, मार्च महिन्याचा आणि फेब्रुवारी महिन्याचा तर असे 1500 असे 3000 रुपये एकत्रित आणि ते सुद्धा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिली जाण्याची माहिती या चॅनलवरती व्यक्त करण्यात आलेली आहे. परंतु लक्षात घ्या, मंत्री आदित्य तटकरे तर यांनी देखील या संदर्भात कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळणार की एकत्रितरित्या 3000 रुपये मिळणार, तर येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. तर या संदर्भात वेळोवेळी माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल आणि याचबरोबर सध्या 3 ते 4 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्त्याचा विचार देखील होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्चमध्ये मिळणारच आहे. तर हा हप्ता मार्च महिन्याच्या हप्त्यासोबत मिळतो का किंवा मार्च महिन्यामध्ये जो वाढीव हप्ता आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आहे हे एकत्रित मिळतोय का, तर हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या संदर्भात घोषणा करतील आणि त्यानंतरच संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये राहिलेले जे हप्ते आहेत ते जमा होणार आहे. तर अशा प्रकारे ही आत्तापर्यंतची अधिकृत माहिती समोर आलेली आहे. काही व्हिडिओज आहेत, काही यूट्यूब चॅनल आहेत, काही न्यूज आहेत, तर अशा प्रकारे सांगत आहेत की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. 12 जिल्ह्यांची यादी असेल किंवा एंट्री दाखवत असतील तर अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून हप्ते जमा झालेले आहेत. असे व्हिडिओज जास्तीत जास्त लाडक्या बहिणी पाहत आहेत आणि हप्त्यासंदर्भात विचारणा करत आहेत. परंतु फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप वितरित करण्यात आले नाही आहे. येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भात घोषणा होईल आणि त्यानंतरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहेत. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि डिटेल अपडेट्स मिळवण्याकरता आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती आणि खात्रीशीर अपडेट मिळून जातील. तर अशा प्रकारे खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.